राज्य सरकारकडून पूर्वापार मंदिरांच्या देखभालीचा खर्च भागवता यावा यासाठी काही जमिनी शेतकऱ्यांना ब वर्ग सत्ता प्रकारानं कसण्यासाठी दिल्यात। मात्र अलीकडच्या काही वर्षात देवस्थान इनामी जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय। त्यामुळे राज्य सरकारनं देवस्थान इनामी ब वर्ग जमीन अ वर्ग करण्याची प्रक्रिया प्रायोगिक तत्वावर मराठवाडा परिसरात राबवली आहे। राज्य सरकारनं सामाजिक गरज ओळखून संपूर्ण राज्यामध्ये देवस्थान ब वर्ग इनामी जमिनी अ वर्ग करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं मत कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी व्यक्त केलंय। मराठवाड्यामध्ये नुकत्याच इनाम जमिनी वर्ग 2च्या 1 करण्याची महाराष्ट्र शासनाने घोषणा केली। महाराष्ट्र शासनानं बरेच असं शहाणपण यावं म्हणून या चळवळीनं देवस्थान इनामधारक चळवळीनं सातत्याने विनंती केली, या 2 नंबरच्या जमिनी 1 नंबर वर्गामध्ये करून कायम मालकीहक्क द्या। ही आता सामाजिक गरज आहे। मुळात देवस्थानच्या जमिनी ह्या देवाच्या देखभालीसाठी त्यावेळच्या राजवटीने दिल्या, पण आता जमिनीची उपलब्धीची गरज विचारून त्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व्हायला लागले आहे। ही अतिक्रमण संपुष्टात आणायचं तर त्याचा वर्ग 2च्या जमिनी 1 मध्ये करणं ही समाजाची गरज आहे। तर राज्य सरकारने केलेलं धाडस जे आहे त्या भागातलं ही चांगली गोष्ट आहे। तर महाराष्ट्रातल्या सगळ्या देवस्थान जमिनीच्या बाबतीत निर्णय करण्यात महाराष्ट्र सरकारनं पुढाकार घ्यावा, कारण अपरिहार्य गरज म्हणून घ्यावा आणि देवस्थानच्या व्यवस्थेसाठी दिलेल्या जमिनीची पर्यायी व्यवस्था शासनाने करावी।